महाविकास आघाडीने आज अंतिम दिवस होता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र आज कुठेतरी शक्ती प्रदर्शनाला महाविकास आघाडी कमी पडली, किंबहुना इतर पक्षांनी देखील त्यांचं शक्ती प्रदर्शन दाखवलं। काय कारण आहे? कसं असतं, शक्ती प्रदर्शन केलं म्हणूनच निवडणूक जिंकता येईल असं नाहीये। कधी कधी महाराजांचा आदर्श आम्ही घेतोय। महाराजांनी निव्वळ 7 सवंगडे घेऊन स्वराज्य स्थापन केलं। सुरुवात 7 सवंगड्यांनी केली, नंतर अनेक किल्ले जिंकले। असे आपल्या इथे 24 आहेत, वेळ लागणार नाही 24 किल्ले जिंकायला। नक्कीच आम्ही शक्ती प्रदर्शन न करता गनिमी काव्यांनी हे सगळं पार पाडू आणि याच्यात आम्हाला जनता पूर्ण पाठिंबा देईल, कारण आम्हाला करप्शनच्या विरोधात लढायचं आहे। लोकांना मी एकच आवाहन करणार आहे, पैशाच्या आणि कुठल्याही भूलतापांना न डगमगता एक चेहरा दिलेला आहे जो नॉन करप्ट आहे। ज्यात 2 वेळा नगरसेवक असून देखील आज तुम्ही त्याच्या घरी जाऊन बघा, सामान्य मध्यमवर्गीय लोकांसारखं त्यांचं घर आहे, त्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे 2 वेळा नगरसेवक असताना त्यांनी करप्शन केलेलं नाही आणि यापुढे बदलापूरचा विकास करायचा असेल तर नॉन करप्टेड माणूस पाहिजे। आज तुम्ही बघताय कोणाकडे काय होतं आणि आता कोणाकडे काय आहे, त्यांचा विकास झालेला आहे। बदलापूरचा विकास करता करता स्वतःचा विकास भरपूर केलेला आहे। आम्हाला स्वतःचा विकास नाही करायचा, बदलापूरच्या जनतेचा विकास करायचा, बदलापूरमध्ये बदल घडवायचा आहे। सर, सूत्रांकडून अशी माहिती मिळते की महाविकास आघाडीनं एक मनसेचा उमेदवार दिला होता आणि त्याला आपल्या चिन्हावर लढवण्यासाठी सांगितलं गेलं होतं। मात्र ऐन वेळेस काय झालं असं नक्की की उमेदवार आपल्याला बदलायला लागला आणि ज्या मनसेचे उमेदवार आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला? नाही, तुमची माहिती जरी बरोबर असेल तरी ती अर्धवट असल्यासारखी आहे। आमचा उमेदवार पहिल्यापासून तयार होता। गेले कित्येक दिवस मी प्रियाताई गवळेंच्याच नावाचा, काय माझा पक्ष आहे, माझा उमेदवार असला पाहिजे, माझं चिन्ह असलं पाहिजे, हा माझा एका होता आणि मी माझ्या पक्षाच्या दृष्टीने बरोबर चाललेलो होतो। आता अनेक पक्ष सोबत असल्यामुळे 8 पक्ष होते, त्यात बऱ्याचशा पक्षांचे उमेदवार होते, सगळ्यांनी माघार घेतली, फक्त उरले 2 पक्ष। मग कुठेतरी वरिष्ठांनी तडजोड करायची म्हणून असेल किंवा आम्ही खालच्या लेवलला आम्ही बसून ठरवलं, बाबा तुम्हाला जर अपक्ष लढायचं असेल त्यापेक्षा मीच प्रस्ताव ठेवला असं समजा की तुम्हाला अपक्ष लढवण्याचं असेल तर अपक्ष लढण्यापेक्षा आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला चिन्ह देतो, तुम्ही आमच्या चिन्हावर लढा। काही अंशी त्या तयार झाल्या, पण त्यांना वरिष्ठांकडनं कुठलं मार्गदर्शन काय मिळालं असेल माहिती नाही। कसं असतं, मशाल घ्यायचे, लढायचं तर तुम्हाला त्या पक्षाचं सदस्यत्व अगोदर देणं गरजेचं आहे आणि ज्या आमच्या पक्षाचं सदस्यत्व नसताना तुम्ही निवडणूक लढवली आणि उद्या पुन्हा निवडणूक झाल्यानंतर आता आपण तर बघितलंय 40-40 आमदार निघून गेले, खासदार निघून गेले, अशी पुन्हा होता कामा नाही, यासाठी तो आग्रह होता। तेच आपली एक अट होती की बाबा तुम्ही आधी शिवबंधन बांधा आणि त्यानंतर मग यस फक्त किरकोळ कारण होतं। कदाचित त्यांना म्हणजे त्यांचं प्रेम खूप असेल मनसेवर, म्हणून त्यांनी एक्सेप्ट केलं नसेल। मग आता असं आपण समजायचं की मनसे या महाविकास आघाडीतून बाहेर पडली? मनसेची अजूनही बोलणी करणार, त्यांना यायचं असेल तर वेलकम, कारण त्यांचं चिन्ह कुठेही लागलेलं नाही। त्यांच्या उमेदवारांनी जरी अपक्ष फॉर्म भरला असेल नगराध्यक्ष पदाचा, इतरही उमेदवार असतील त्यांनी अपक्षच भरलेले आहेत, त्यांनी चिन्ह दिलेलं नाही, तरी अपक्ष न राहता कुठेतरी आमच्या आघाडीत राहून बाबा आघाडी सोबत आम्ही मनसे म्हणून, जरी चिन्ह नसेल तरी तुमच्या सोबत राहाल तर आम्ही त्यांचा स्वीकार करायला। या सगळ्या घडामोडींमध्ये कोणत्या पक्षश्रेष्ठींनी फोन केला होता आणि तुम्हाला स्पष्ट काय निर्देश दिले होते? आमचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि त्यांचे जिल्हा अध्यक्ष यांच्यात बोलणी चालू होती आणि माझ्यात आणि संगीताताईंमध्ये बोलणी चालू होती। बाकी वरच्या लेवलला कोण काय कोणाला संदेश देत होतं हे मला माहिती नाही, त्यांचे जिल्हा अध्यक्ष, आमचे जिल्हा अध्यक्ष। सर्वस्वी निर्णय स्थानिक पातळीवर सोडला होता? यस। जिल्हाध्यक्षांनी काय सांगितलं? जिल्हाध्यक्षांची जी माझी अट होती तीच होती की आमच्या पक्षाचा पक्ष प्रवेश करावा, सदस्यत्व स्वीकारावं आणि निवडणूक लढवावी। ते त्यांना मान्य झालं नसेल। ओके.